नमस्कार. बसव प्रतिष्ठान सदैव जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी बसव प्रतिष्ठानचा पाठपुरावा आणि करमदानच्या ग्राउंड रिपोर्टने अखेर आज उमरगा तहसीलदार साहेबांनी सर्व बँकांना पत्र काढून शासकीय योजनेतील रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नये, डायरेक्ट शेतकऱ्यांना देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले. त्याबद्दल उमरगा तहसीलदार साहेबांचं मनस्वी आभार. आसमानी संकट चालू आहे. गेले 8 दिवस झालं संपूर्ण महाराष्ट्र म्हणा, धाराशिव जिल्हा म्हणा, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका म्हणा, सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. उमरगा तालुक्यातील शेवटचं गाव जे कर्नाटक सीमेवर वसलेलं शेवटचं गाव केसर जवळगाव, ह्या गावाचं गेल्या 8 दिवस झालं संपर्क तुटलेला होता. आज करमदनच्या स्पॉट बातमीमध्ये आपण स्पॉट पंचनामामध्ये जे शेतकऱ्यांच्या जे समस्या फक्त आसमानी समस्या नाही तर शासन आणि प्रशासकीय त्याचबरोबर शासकीय विविध आस्थापनाच्या माध्यमातून विविध अडथळ्यांना या शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहे. शासनाचा निर्देश असतानाही शासकीय योजनेतील जे रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट देणे बंधनकारक असताना सुद्धा बँक त्यांचे पैसे कर्ज असल्यामुळे कर्ज खात्यामध्ये वर्ग करतात किंवा होल्ड करून